नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन तुमच्यासमोर आलो आहोत। टॉपिकचं नाव आहे शीतयुद्धाचा कालखंड। आतापर्यंत आपण वेस्टर्न थिंकर्स यांचा अभ्यास केलेला आहे। प्रिवियस लेक्चरमध्ये आपण महात्मा गांधी यांची रामराज्य संकल्पना त्या ठिकाणी पाहिलेली आहे। ओके, सो PSIR मधला अजून एक महत्त्वाचा टॉपिक आहे की त्या ठिकाणी शीतयुद्धाचा कालखंड कसा होता। ओके, असा स्पेसिफिक टॉपिक नाही आहे PSIR मध्ये की शीतयुद्धाचा कालखंड, पण यामधील ज्या घटना आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत। प्रामुख्याने जर आपण बघितलं तर अलिप्तवादी चळवळ असेल किंवा बर्लिनची भिंत असेल, सो ही किंवा 1991ला त्या ठिकाणी शीतयुद्धाचा अंत किंवा सोव्हिएत युनियनचं पतन ही संकल्पना असेल। दुसरं महायुद्ध संपल्यानंतर कशा पद्धतीने गोष्टी घडत गेल्या, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला त्या ठिकाणी PSIR मध्ये अभ्यास करायचा असतो। ओके, सो आज या टॉपिकमध्ये आपण शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये प्रामुख्याने शीतयुद्ध म्हणजे काय ते पाहणार आहोत। त्याचबरोबर अलिप्तवादी चळवळ म्हणजे काय, सोव्हिएत युनियनचं पतन कशा पद्धतीने झालं, या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर त्या ठिकाणी बर्लिनची भिंत ही जी संकल्पना आहे, तुम्ही खूप ठिकाणी ऐकली असेल की बर्लिनची भिंत पडली वगैरे वगैरे, पण बर्लिन म्हणजे काय, बर्लिन कोणतं शहर होतं, कोणत्या देशामध्ये होतं, आणि ती भिंत पडली म्हणजे नेमकं काय झालं, खूपच इंटरेस्टिंग संकल्पना आहे। चला तर या संकल्पनेला सुरुवात करू। हा टॉपिक सुरू करण्या अगोदर तुम्हाला सर्वांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे की आपण PSIRची बॅच 2 ऑक्टोबरपासून सुरू करतोय। ओके, सो त्या बॅचमध्ये तुम्हाला आन्सर रायटिंगवर जास्त भर दिला जाईल। सगळ्या विषयांचं कॉम्प्रिहेन्सिव्हली PSIRचे 4ही सेक्शन चांगल्या पद्धतीने शिकवले जातील आणि कसल्याही पद्धतीचा त्या ठिकाणी PPTचा वापर केला जाणार नाही। सगळ्या गोष्टी तुम्हाला बोर्डवर शिकवल्या जातील। ओके, सो बोर्डवर शिकवल्यामुळे तुमचं त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे आणि तुम्हाला गोष्टी चांगल्या पद्धतीने लॉंग टर्मसाठी समजतील। ओके ना, चला तर आपल्या बॅचसाठी जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता। मी शेवटला माझा नंबर देतो, आणि किंवा आपल्या बॅचमध्ये आपली ब्रँच जी आहे नवी पेठमध्ये, त्या ब्रँचमध्ये तुम्ही येऊन त्या ठिकाणी इन्क्वायरी करू शकता। ओके, चला आपल्या टॉपिकला सुरुवात करू। आपल्याला ह्यामध्ये काय बघायचं आहे तर शीतयुद्ध म्हणजे काय, शीतयुद्धाचा अर्थ काय होतो, शीतयुद्ध सुरू होण्यामागची कारणे कोणती आहेत आणि शीतयुद्धाची वैशिष्ट्ये कोणती आहेत। ओके, त्याचबरोबर द्विध्रुवीयता, आपण त्याला म्हणतो टू ब्लॉक्स वर्ल्ड ऑर्डर। ओके, द्विध्रुवीयता त्याचा अर्थ काय होतो, त्यामध्ये त्या दरम्यानच्या काळामध्ये कोणकोणती युद्ध सुरू होते जे अप्रत्यक्षपणे जे आपले 2 ब्लॉक्समधील जे देश होते त्या युद्धाशी त्या ठिकाणी कनेक्ट होते। आणि शेवटी आहे अलिप्तवादी चळवळ। ओके, आणि आपण शेवटी बघणार आहोत की सोव्हिएत युनियनचं पतन कसं झालं, सोव्हिएत युनियनचे पतन। ओके, डिसइंटिग्रेशन ऑफ द सोव्हिएत युनियन, ही त्या ठिकाणी ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे। ओके, चला तर आपण सुरुवात करू। आता अगोदर आपण शीतयुद्ध म्हणजे काय, त्याचा अर्थ काय होतो, त्याचे कारणे काय, ते वैशिष्ट्य हे बघू, त्यानंतर बाकीच्या गोष्टी। शीतयुद्ध पाहण्याच्या अगोदर, शीतयुद्ध समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला पार्श्वभूमी काय होती, शीतयुद्ध सुरू व्हायच्या अगोदर गोष्टी कशा पद्धतीने घडत होत्या हे बघायचं आहे। ओके, आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दुसरं महायुद्ध 1939 ते 1945 ह्या काळामध्ये त्या ठिकाणी लढलं गेलं। आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये 2 जे गट होते वेगवेगळे, पहिला गट जो होता त्या गटामध्ये कोणते कोणते देश होते, अमेरिका असेल, त्यानंतर सोव्हिएत रशिया असेल किंवा सोव्हिएत युनियन असेल, फ्रान्स असेल आणि ब्रिटन असेल। ओके, अमेरिका, सोव्हिएत युनियन, ब्रिटन आणि फ्रान्स हे 4 देश एका साईडला होते आणि दुसऱ्या साईडला होते इटली, जपान आणि जर्मनी। ओके, जर्मनी, जपान आणि इटली। ओके, हे 2 देश त्या ठिकाणी दुसऱ्या साईडला होते। युद्ध झालं, युद्धामध्ये हा पहिला जो गट आहे तो पहिला गट त्या ठिकाणी जिंकला, म्हणजे कोण, अमेरिका, सोव्हिएत युनियन, फ्रान्स आणि ब्रिटन। आणि हरलेला गट कोणता होता, जर्मनी, जपान आणि इटली। हे का सांगतोय तर पुढे महत्त्वाचं आहे, ज्यावेळेस आपण पुढची संकल्पना बघणार आहोत, बर्लिनची भिंत ही जी संकल्पना आहे, संकल्पना बघण्यासाठी आपल्याला ह्या पार्श्वभूमी माहीत असणं गरजेचं आहे। आता ओके, युद्ध संपलं, युद्ध संपण्याच्या शेवटला 1945ला अमेरिकेनं काय केलं तर जपानवर त्या ठिकाणी अणुबॉम्ब टाकला। जपानच्या 2 शहरावर, तुम्हाला सगळ्यांना ते शहराचे नावं पण माहिती आहेत, हिरोशिमा आणि नागासाकी, या शहरावर त्या ठिकाणी अमेरिकेने बॉम्ब टाकला, अणुबॉम्ब टाकला। आणि अणुबॉम्ब टाकल्यामुळे ह्या ठिकाणी युद्ध संपलं आणि अमेरिकेचे तांत्रिकदृष्ट्या आणि लष्करीदृष्ट्या सर्वश्रेष्ठत्व त्या ठिकाणी सिद्ध झालं की अमेरिका ही तांत्रिकदृष्ट्या आणि लष्करीदृष्ट्या श्रेष्ठ आहे। ओके, सो या ठिकाणी काय झालं, 1945ला अमेरिकेचं लष्कर आणि तांत्रिक वर्चस्व त्या ठिकाणी प्रस्थापित झालं। अमेरिकेने काय केलं, जपानवर त्या ठिकाणी अणुबॉम्ब टाकला। ओके, आता ही गोष्ट त्या ठिकाणी काय झाली तर सोव्हिएत युनियन
हाही त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला काय होऊ लागला तर महासत्ता म्हणून उदयास येत होता. सोव्हिएत युनियनने लवकरच काय केलं तर लष्करी आणि तांत्रिकदृष्ट्या आपलं नाव त्या ठिकाणी नावलौकिक केलं. आपल्याकडे त्या गोष्टी त्या ठिकाणी त्या बाबतीत सर्वश्रेष्ठता प्राप्त करून घेतली. कोणी? सोव्हिएत युनियननं. ओके. आणि आता ह्या ठिकाणी काय झालं, अमेरिका त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे लष्करीदृष्ट्या, तांत्रिकदृष्ट्या. ओके. आणि दुसऱ्या बाजूला सोव्हिएत युनियन. बरोबर ना. सो सोव्हिएत युनियन त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला श्रेष्ठ आहे. सो आता दोन त्या ठिकाणी जर महासत्ता, दोन देश जर त्या ठिकाणी प्रत्येक बाबतीत त्यांच्याकडे सगळे शस्त्रास्त्र असतील, लष्करी ताकद असेल, आर्थिकदृष्ट्या ते श्रेष्ठ असतील, तर ते त्या ठिकाणी काय करणार तर स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार. स्वतः एक देश दुसऱ्या देशापेक्षा कसा महान आहे हे त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करणार. हीच गोष्ट त्या ठिकाणी होऊ लागली. एका बाजूला होती अमेरिका आणि दुसऱ्या बाजूला होतं सोव्हिएत युनियन. ओके. आणि अशा पद्धतीने झाली शीतयुद्धाला सुरुवात. ही पार्श्वभूमी होती. काय होती तर पार्श्वभूमी होती. आता शीतयुद्धाचा अर्थ काय ते बघून घेऊ. हे शीतयुद्ध म्हणजे नेमकं काय? शीत, थंड युद्ध तर आहे, पण आता आपण आतापर्यंत युद्ध म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय येतं की त्या ठिकाणी मोठे मोठे लढाई सुरू होत आहेत, त्या ठिकाणी बॉम्ब टाकले जात आहेत, अणुबॉम्बचा वापर होतोय, लोक मारतायत वगैरे वगैरे. ओके. हे झालं प्रत्यक्ष युद्ध. शीतयुद्ध म्हणजे काय तर अप्रत्यक्ष युद्ध. समोरासमोर आपल्याला यायचं नाहीये, आपल्याला समोरासमोर यायचं नाहीये, तर आपलं अप्रत्यक्षपणे एक आपली टर्म्स आहे. आपण ज्यावेळी शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासतो आपण म्हणतो की शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा वापर करून शत्रूंना त्या ठिकाणी हरवलं. गनिमी कावा म्हणजे काय तर त्या ठिकाणी शत्रूला खिंडीमध्ये अडकवणं. प्रत्यक्षपणे समोर जायचं नाही, मैदानामध्ये उतरायचं नाही, शत्रूला खिंडीमध्ये अडकावायचं किंवा त्याला जंगलामध्ये एका अशा ठिकाणी घेऊन जायचं की त्या ठिकाणी तो युद्ध करू शकत नाहीये. मग अप्रत्यक्षपणे त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न करायचा. मग प्रत्यक्ष युद्ध नसून तर दोन महासत्ताचे ताणतणाव. प्रत्यक्ष युद्ध नाही परंतु त्यांच्यामध्ये काय तर त्या ठिकाणी टेन्शन्स आहे, कॉन्फ्लिक्ट आहे, ताणतणाव आहे. कोणत्या दोन महासत्ता तर अमेरिका आणि सोव्हिएत युनियन. ओके. आता या ताणतणावामुळे काय होऊ शकतं तर कधी युद्धाला सुरुवात होऊ शकते. ओके. सो या ताणतणावामुळे काय होऊ शकतं कधी युद्धाला सुरुवात होऊ शकते. आता शीतयुद्धाची सुरुवात कशी झाली. ओके. शीतयुद्धाची सुरुवात कशी झाली तर बघा आपल्याला पाहायला मिळतं की लष्करी व तांत्रिक सर्वश्रेष्ठता आपण हा पॉईंट अगोदर बघितला. आता बघा ह्यामध्ये अजून एक गोष्ट त्या ठिकाणी दोन या महासत्तेमध्ये भिन्न होती तर ह्यांची विचारप्रणाली. अमेरिका जी होती, अमेरिका उदारमतवादी लोकशाही ह्या विचारांची त्या ठिकाणी पुरस्कर्ता होती. उदारमतवादी लोकशाही किंवा आपण त्याला भांडवलशाही असं दुसरं नाव देतो. उदारमतवादी किंवा भांडवलशाही. आता ही संकल्पना मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरमध्ये समजून सांगितली आहे. ओके. आणि दुसरं जे होतं दुसरी जी सोव्हिएत युनियन होती, सोव्हिएत युनियनचं काय होतं तर समाजवाद व साम्यवाद ह्या विचारांचे त्या ठिकाणी ते पुरस्कर्ते होते. सो ह्यांच्यामध्ये त्या ठिकाणी फक्त लष्करी व तांत्रिक श्रेष्ठत्व इथपर्यंत त्या ठिकाणी गोष्ट नव्हती तर एक विचारधारेची लढाई होती. जो देश आता हे देश सोडून बाकीचे जे देश होते ह्या देशांना ते काय करायचे आपापल्या गटामध्ये ओढण्याचं काम करायचे. जो देश उदारमतवादी लोकशाहीचं समर्थन करतोय किंवा त्यांच्या विचारावर त्या ठिकाणी तो विश्वास ठेवतोय तो अमेरिकेच्या साईडला येऊन थांबायचा. आणि जो देश समाजवाद किंवा साम्यवाद विचारसरणीचा त्या ठिकाणी पुरस्कर्ता आहे तो काय करायचा तर सोव्हिएत युनियनच्या साईडला येऊन थांबायचा. त्याचबरोबर काय असायचं तर हे काय करायचे तर वेगवेगळ्या देशांना काय करायचे जे छोटे मोठे देश आहेत जे नव्याने स्थापन झालेले देश आहेत त्या देशांना लष्करी मदत असेल, आर्थिक मदत असेल ही मदत देऊन त्यांना काय करायचं तर आपल्या गटामध्ये ओढण्याचं काम करायचे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. आता उदाहरण तुम्हाला सांगितलं मी. आता हे अमेरिका आहे. ओके. आणि हे सोव्हिएत युनियन आहे. आता अमेरिका काय करते तर उदाहरणार्थ त्यावेळेस बांगलादेश नव्हता, मी तुम्हाला सांगतोय बांगलादेश उदाहरण सांगतोय. बांगलादेश 1971 तयार झाला. 1971 उदाहरणार्थ बांगलादेशला काय करतोय अमेरिका तर आपल्या गटामध्ये ओढण्याचं काम करतोय. कोण करतोय अमेरिका करतोय. पण आता अशी परिस्थिती नाहीये की बांगलादेश जर अमेरिकेकडे जर नाही आला तर अमेरिका त्या ठिकाणी युद्ध जिंकू शकत नाही किंवा अमेरिकेकडे लष्करी ताकद कमी आहे, अमेरिकेकडे शस्त्रास्त्र कमी आहे असं नाहीये. पण तरी सुद्धा अमेरिका काय करते तर बांगलादेशला आपल्या गटामध्ये ओढण्याचं काम करते. आय एम जस्ट गिव्हिंग द एक्झाम्पल. मी तुम्हाला बांगलादेशचं उदाहरण देतोय. का करते तर ज्यावेळेस कधी युद्ध लागेल किंवा ज्यावेळेस कधी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस आपल्याला बांगलादेशची जी काही जमीन आहे त्या जमिनीचा आपला वापर करता येईल किंवा जे बांगलादेशमध्ये जे वेगवेगळे नैसर्गिक संसाधन आहेत, नॅचरल रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेसचा वापर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेसाठी करता येईल. ओके. सो ही एक त्यामागे एक स्ट्रॅटेजी होती की छोट्या मोठ्या देशांना आपल्या गटामध्ये ओढायचं, त्यांच्या जमिनीचा वापर आपल्या
लष्करी गटासाठी, लष्करी गोष्टींसाठी करून घ्यायचा, शस्त्रास्त्रासाठी करून घ्यायचा, आपला माल त्यांना विकायचा. ओके. आणि त्याचबरोबर काय करायचं, त्याचे नॅचरल रिसोर्सेस त्या ठिकाणी वापरायचे. आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग माल, आपल्याकडे उत्पादन करायचं, गोष्टी उत्पादन करायच्या आणि त्या गोष्टी त्या देशामध्ये जाऊन विकायच्या. सो ही अमेरिकेची किंवा सोव्हिएत युनियनची स्ट्रॅटेजी होती. ओके. आता शीतयुद्धाची वैशिष्ट्ये काय आहेत, तर ताणतणाव व वैरभावाची स्थिती. जगामध्ये त्या ठिकाणी प्रत्यक्ष जरी युद्ध नसलं तर जगभरामध्ये त्या ठिकाणी ताणतणाव मोठ्या प्रमाणात होता. कसा ताणतणाव होता मी तुम्हाला पुढे सांगेल की ह्या काळामध्ये वेगवेगळे युद्ध झाले. कोणकोणते युद्ध झाले, तर कोरियन युद्ध असेल, त्या ठिकाणी बर्लिनची भिंत संकल्पना आपण पाहणार आहोत, ती एक संकल्पना असेल. त्याचबरोबर व्हिएतनामचं युद्ध असेल आणि क्युबामध्ये क्युबा या देशामध्ये काय केलं होतं सोव्हिएत युनियननं, तर अण्वस्त्र त्या ठिकाणी, आण्विक तळ त्या ठिकाणी नेऊन ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सो ही सगळी परिस्थिती काय आहे, तर ही ताणतणावाची परिस्थिती होती. प्रत्यक्ष जरी त्या ठिकाणी युद्ध नसले तर अप्रत्यक्षपणे युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली होती. कधीही युद्धाला सुरुवात होऊ शकते अशी परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी त्या काळामध्ये पाहायला मिळत होती. आणि एकमेकांबद्दल त्या ठिकाणी वैरभाव होता, प्रेमाचा म्हणजे प्रेम भावना होता किंवा मनामध्ये एकमेकांप्रती कधी वैराची त्या ठिकाणी स्थिती असायची, विचार असायचे. प्रत्यक्ष संघर्ष, सशस्त्र संघर्षाचा अभाव होता. म्हणजे वैशिष्ट्य काय होतं शीतयुद्धाचं, की त्या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्षपणे एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले नाहीयेत, अप्रत्यक्षपणे तुम्ही त्या ठिकाणी युद्धामध्ये आहात. कसं तुम्हाला मी समोर समजून सांगतो. ओके. परंतु शीतयुद्धाचं वैशिष्ट्य अजून एक काय, की प्रत्यक्षपणे सशस्त्र संघर्षाचा अभाव होता. पुढे बघा, परस्पर विचार प्रणालीबाबत तिरस्कार. म्हणजे दोन विचारसरणी ज्या तुम्हाला मी सांगितल्या, उदारमतवादी लोकशाही आणि समाजवाद व साम्यवाद, या दोन विचारसरणीबद्दल त्या ठिकाणी एकमेकांच्या मनामध्ये, दोन्ही देशांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल त्या ठिकाणी तिरस्कार होता. चला पुढे बघा. पुढे आता मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली, दुसरं महायुद्ध सांगितलं, त्यानंतर काय झालं तर दोन महासत्ता उदयास आल्या. मग दोन महासत्ता उदयास आल्यानंतर त्यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू झालं. शीतयुद्धाचे तुम्हाला मी अर्थ सांगितले, वैशिष्ट्य सांगितले. आता ह्यामुळे काय झालं तर जग हे दोन भागामध्ये त्या ठिकाणी विभागलं. टू पोलर वर्ल्ड ऑर्डर, टू पोलर वर्ल्ड ऑर्डर, त्याला आपण मराठीत म्हणतो द्विध्रुवीय जग. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस आपण राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचा अभ्यास करतो, ह्या विषयाचा अभ्यास करत असताना आपलं उत्तर तर नक्कीच लिहायचे. उत्तर लिहित असताना तुम्ही खूप साऱ्या टॉपर्सकडून ऐकलं असेल की तुम्हाला PSIRची लँग्वेज तुमच्या उत्तरामध्ये दिसली पाहिजे. म्हणजे तुमच्या विषयाची लँग्वेज, तुमच्या म्हणजे GSचे जे उत्तर असतात, GSच्या उत्तराची लँग्वेज तुमची साधी असते, सर्वसामान्य लँग्वेज असते. पण तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही PSIRचे उत्तर लिहिता तर तुम्हाला ती लँग्वेज रिफ्लेक्ट झाली पाहिजे. म्हणजे काय, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना गोष्टी समजत नाही की PSIRची लँग्वेज म्हणजे काय. वेगळी काहीतरी लँग्वेज आपल्याला वाचायची असते किंवा कोणत्या दुसऱ्या शब्दांचा त्या ठिकाणी भरीमार करायचा असतो. ह्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नेहमी शंका असतात. आता या ठिकाणी दिसली संकल्पना म्हणून तुम्हाला उदाहरण सांगतोय. आता द्विध्रुवीय जग किंवा टू पोलर वर्ल्ड ऑर्डर. आता जेव्हा केव्हा शीतयुद्धासंबंधी प्रश्न तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळेल, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला शीतयुद्धासंबंधी प्रश्न पाहायला मिळाल्यानंतर तुम्ही सर्वसाधारण लँग्वेज आणि PSIRची लँग्वेजमधला फरक सांगतो. तुम्ही सर्वसाधारण लँग्वेजमध्ये जर लिहिलं, सर्वसाधारण भाषेमध्ये जर लिहिलं की तुम्ही काय लिहाल की शीतयुद्धाच्या काळामध्ये जग हे दोन भागामध्ये विभागलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पहिला भाग होता दोन गटामध्ये विभागलेलं पाहायला मिळतं. एक गट होता जो उदारमतवादी लोकशाहीवर विश्वास ठेवायचा, त्या गटाला त्या ठिकाणी अमेरिका लीड करत होती आणि दुसऱ्या गटाला सोव्हिएत युनियन लीड करत होती. त्या ठिकाणी ही सर्वसाधारण भाषा झाली. तुम्हाला काय करायचंय तर शीतयुद्धाच्या काळामध्ये आपल्याला द्विध्रुवीय जग पाहायला मिळतं. हा शब्द येणं खूप महत्त्वाचा आहे. हा कीवर्ड आहे. हा जर कीवर्ड तुमच्या उत्तरामध्ये दिसला तर उत्तर चेक करणारा फक्त ह्या कीवर्डला असतो. भले तुम्ही सर्वसाधारण भाषेमध्ये सगळ्या गोष्टी जरी कव्हर केल्या असल्या तर त्याला अर्थ राहत नाही. तुम्हाला अर्धा किंवा 1 मार्क कमीच भेटणार आहे. सो दिस इज द कीवर्ड. ह्या गोष्टी तुम्हाला वापरता आल्या पाहिजेत. सो आता बघा, टू पोलर म्हणजे द्विध्रुवीय, म्हणजे दोन गट होते आणि दोन गटांमध्ये त्या ठिकाणी हे जग विभागलेलं होतं. म्हणजे जगामध्ये महासत्ता ही दोन देशामध्ये म्हणजे जग हे दोन देशामध्ये त्या ठिकाणी विभागलेलं होतं. ओके. जगाची दोन भागात विभागणी होती. गटबाजी होती. काय होती तर गटबाजी होती. दुबळ्या मागासलेल्या राज्यांना काय करायचे, आर्थिक मदत द्यायचे, तांत्रिक मदत द्यायचे आणि त्यांना आपल्या गटामध्ये ओढण्याचं काम करायचे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की त्या देशाची, जो दुबळा देश आहे, छोटा देश आहे, त्या देशाची आपल्याला जमीन वापरता आली पाहिजे, त्या देशामधील आपल्याला नैसर्गिक संसाधन वापरता आले पाहिजेत.
आणि त्याचबरोबर आपल्या देशामध्ये तयार केलेला माल त्या देशामध्ये नेऊन विकता आला पाहिजे, त्यासाठी त्या देशाचं आपलं मार्केट पाहिजे, त्यामुळे त्या गटाला आपल्या गटामध्ये ओढण्याचं काम केलं जायचं. सो ही स्ट्रॅटेजी होती दोन्ही देशांची, दोन्ही जे महासत्ता होते त्या महासत्तांची त्या ठिकाणी ही स्ट्रॅटेजी होती. आणि त्याचबरोबर त्या काळामध्ये वेगवेगळे लष्करी करार केले जायचे. लष्करी करार म्हणजे काय, आता हे बघा नाटो, आजही नाटो ही जी काही ऑर्गनायझेशन आहे आजही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 1949 साली नाटोची त्या ठिकाणी स्थापना झाली. नाटोचं फुल फॉर्म काय, तर नॉर्थ अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन, नॉर्थ अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन. नॉर्थ अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन ह्या संस्थेची स्थापना आपल्याला 1949 मध्ये झालेली पाहायला मिळते. आता या संस्थेचे सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट काय होतं या संघटनेचं, ही अमेरिकेने स्थापन केलेली संघटना होती. ह्यामध्ये जर ह्या सुरुवातीला 12 देश होते आणि या 12 देशामधील कोणत्याही एका देशावर जर हल्ला झाला तर बाकीचे सर्व देश काय करतील, तर त्या देशाच्या मदतीला धावून जातील. सो याचं त्या ठिकाणी वैशिष्ट्य होतं. लष्करी गट होता हा, काय होता, लष्करी गट होता. आणि हा गट आपल्याला आजही पाहायला मिळतो. दुसरा आहे सिटो, साऊथ ईस्ट एशिया ट्रेटी ऑर्गनायझेशन. साऊथ ईस्ट एशिया ट्रेटी ऑर्गनायझेशन. आता ही संस्था त्या ठिकाणी अमेरिकेने स्थापन केली होती. अमेरिका युरोपच्या पलीकडे जाऊन म्हणजे साऊथ ईस्ट दक्षिण पूर्व आशियामध्ये अमेरिकेला स्वतःचं वर्चस्व पाहिजे होतं, स्वतःचा दबदबा पाहिजे होता. ओके, साऊथ ईस्ट एशिया ट्रेटी ऑर्गनायझेशन. आणि त्यानंतर आहे सेंटो, सेंट्रल ट्रेटी ऑर्गनायझेशन. ओके, हे आपल्या त्या ठिकाणी प्रामुख्याने ह्यामध्ये कोणते कोणते देश होते, तर प्रामुख्याने इराक असेल, इराण असेल, तुर्कमेनिस्तान असेल, तुर्किस्तान असेल आणि इंग्लंड असेल. नंतरच्या काळामध्ये अमेरिका त्यामध्ये सामील झाला. ओके, 1955ला याची स्थापना झाली. सो अमेरिका काय करायचा, वेगवेगळे लष्करी गट स्थापन करायचा आणि त्या गटाच्या मार्फत काय करायचं, तर आपल्या गटामध्ये वेगवेगळ्या देशांना ओढण्याचं काम करायचं. अशाच पद्धतीने सोव्हिएत युनियनचे करार असायचे. वॉर्सो पॅक्ट म्हणून आपण त्या ठिकाणी वेळोवेळी ऐकतो आणि आपण भविष्यात शिकणार आहोत. वॉर्सो पॅक्ट त्या ठिकाणी कोणाचा होता, तर सोव्हिएत युनियनचा होता. ओके, सो द्विध्रुवीय जग म्हणजे काय, तर जगाची 2 भागात झालेली विभागणी. जे छोटे छोटे देश होते, दुबळे देश होते, त्यांना आपल्या गटात ओढण्याचं काम करायचं आणि वेगवेगळे लष्करी करार करायचे. ओके, हे आहे नॉर्थ अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन. 1949ला याची स्थापना झालेली आहे. पुढे बघा, आता बघा हे सगळं सुरू होतं जगामध्ये. ओके, जग 2 भागामध्ये विभागलेलं होतं. वेगवेगळे लष्करी त्या ठिकाणी गट तयार केले जात होते. 2 त्या ठिकाणी छोटे मोठे दुबळे देशांना आपापल्या गटामध्ये ओढण्याचं काम केलं जात होतं. हे सगळं सुरू असताना जगाच्या एका कोपऱ्यामध्ये जे नव्याने स्थापन झालेले देश होते ते आशिया खंडातील असतील, आफ्रिका खंडातील असतील, साऊथ अमेरिका खंडातील असतील, ह्या देशाने ठरवलं की आपल्याला ह्या घोडे बाजाराचा आपल्याला भाग व्हायचं नाही आहे, आपल्याला ह्यांच्यापासून त्या ठिकाणी वेगळं राहायचं आहे. ओके, सो एक नवीन चळवळ सुरू झाली, अलिप्तवादी चळवळ. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो नॉन अलाइनमेंट मुवमेंट, शॉर्टमध्ये आपण त्याला नाम म्हणतो. ओके, नाम. सो ह्याची पार्श्वभूमी बघा, ह्याचा अर्थ समजून सांगतो. ह्याच्या अगोदर पार्श्वभूमी म्हणा बघा की 1961 मध्ये बेलग्रेड या ठिकाणी याची सुरुवात झाली आणि ह्याचे त्या ठिकाणी प्रामुख्याने फाउंडर मेंबर 4 होते. भारत असेल, इजिप्त असेल, इंडोनेशिया असेल आणि युगोस्लेविया असेल. या 4 देशांनी त्या ठिकाणी याची सुरुवात केली. भारताचे जे प्रमुख होते पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, युगोस्लेवियाचे जोसिफ टिटो, इजिप्तचे गमल नासर आणि इंडोनेशियाची सुक्रेनो. ह्या प्रमुख देशाच्या प्रमुख लोक एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला ह्या घोडे बाजाराचा, ह्या सत्ता गटांचा, ह्या लष्करी गटांचा आपल्याला त्या ठिकाणी भाग बनायचं नाही. आपण खूप मेहनत करून आपल्याला त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि आपलं स्वातंत्र्य आपण ह्यांच्या दावणीला बांधायचं नाही. ओके, सो पार्श्वभूमी अशा पद्धतीने होती. आता नामाचे उद्दिष्ट काय होते, जी काही संकल्पना आहे, ही चळवळ जी आहे, ही चळवळ स्थापन का झाली, याचं उद्दिष्ट काय, तर सगळ्यात पहिलं म्हणजे काय, कोणत्याही सत्ता गटाशी आपल्याला जुळवून घ्यायचं नाही किंवा कोणत्याही गटामध्ये आपल्याला सामील व्हायचं नाहीये. 2 गट मी तुमच्या पुढे मांडले होते. पहिला गट होता अमेरिकेचा, जो उदारमतवादी लोकशाही या विचारधारेवर विश्वास ठेवायचा, आणि दुसरा गट होता सोव्हिएत युनियनचा, जो समाजवाद व साम्यवाद या विचारधारेवर त्या ठिकाणी विश्वास ठेवायचा. तर नाम संघटनेचे जे काही देश आहेत, जे सदस्य आहेत, त्यांचं काय उद्दिष्ट होतं की आपल्याला ह्यात कोणत्याही गटाचा त्या ठिकाणी भाग व्हायचं नाहीये.
हे पहिलं उद्दिष्ट होतं. दुसरं आहे की ह्याच्या लष्करी युती आहेत, या लष्करी युतीनं त्यांनी विरोध केला होता. मी तुम्हाला आता त्या ठिकाणी 3 लष्करी युती सांगितल्या, 4 सांगितल्या. पहिली होती नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन 1949. दुसरी होती सीटो, साऊथ ईस्ट एशिया ट्रेटी ऑर्गनायझेशन 1954. आणि तिसरी होती सेंटो, सेंट्रल ट्रेटी ऑर्गनायझेशन 1955. आणि त्याबरोबर वॉर्सो पॅक्ट सांगितला जो सोव्हिएत युनियनने केला होता. हे जे काही लष्करी गट आहेत, हे जे काही लष्करी युती आहेत, ह्यांचा आपल्याला भाग बनायचं नाहीये. ओके, सो लष्करी युतीनं आपल्याला काय करायचं आहे, भाग नाही बनायचं आणि विरोधही करायचं आहे. त्यानंतर स्वतंत्र परराष्ट्र धोरण आखण्याचे स्वातंत्र्य जपणे. आता बघा ह्याचा अर्थ काय होतो, स्वतंत्र परराष्ट्र धोरण आखण्याचे स्वातंत्र्य जपणे म्हणजे काय. आता तुम्ही जर एकदा त्या गटामध्ये सामील झालात, कोणत्याही असू द्या, अमेरिकेचे असू द्या किंवा सोव्हिएत युनियनचे असू द्या, तुम्हाला जे तुमचं परराष्ट्र धोरण आखायचं आहे हे तुमच्या स्वतःच्या विचारानुसार, तुमच्या आयडिओलॉजीनुसार तुम्हाला ते धोरण आखता येणार नाहीये. तुम्हाला अगोदर तुमच्या मित्र देशांचा विचार करावा लागेल की मित्र देशाचे आपण ज्या देशावर संबंध आखतोय त्या देशावर संबंध कसे आहेत. समजतंय ना. म्हणजे उदाहरणार्थ भारत आहे, भारत त्या ठिकाणी सोव्हिएत युनियनचा भाग झालेला आहे. उदाहरणार्थ भारत सोव्हिएत युनियनचा भाग झालेला आहे. आता भारत सोव्हिएत युनियनच्या गटात जर जाऊन बसला आणि भारताला आता त्या ठिकाणी अमेरिकेबरोबर संबंध ठेवायचे आहेत, तर भारताला काय करावं लागेल, तर सोव्हिएत युनियनचा विचार करावा लागेल की भारताला आपल्या मित्र पक्षाचा, मित्र देशाचा त्या ठिकाणी जो काही मित्र देश सोव्हिएत युनियन आहे, सोव्हिएत युनियनचे अमेरिकेबरोबर संबंध कसे आहेत हे अगोदर विचारात घ्यावं लागेल आणि त्यानंतर भारताला त्या ठिकाणी अमेरिकेबरोबर संबंध प्रस्थापित करता येतील. सो जे स्वतंत्र परराष्ट्र धोरण आहे हे आखण्याचे आपल्याला स्वातंत्र्य जपायचं आहे. आपल्याला जे सार्वभौमत्व मिळालेलं आहे ते सार्वभौमत्व आपल्याला गमवायचं नाहीये. ओके, सो यांचे उद्दिष्ट त्या ठिकाणी वरून आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बघितले. पहिलं काय की आपल्याला कोणत्याही गटामध्ये जायचं नाहीये. दुसरं आपल्या लष्करी दुसरे जे लष्करी युती आहेत त्यांना आपला विरोध करायचा आहे आणि आपल्याला स्वतंत्र परराष्ट्र धोरण आखण्याचं जे स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याला, त्या सार्वभौमत्वाला आपल्याला जपायचं आहे. ओके, आता पुढे बघा, हे नाम बघितलं आपण, थोडक्यात नामचे उद्दिष्ट बघितले. आता आपण ज्यावेळेस ॲक्च्युअल PSIचा अभ्यास करणार आहोत त्या PSI मध्ये आपल्याला हे बघायचं की नाम संघटनेचं पुढं काय झालं, नाम 1.0, नाम 2.0, नामचा आजचा रिलेव्हन्स काय, ह्याच्यावर त्या ठिकाणी प्रश्न आलेले तुम्हाला पाहायला मिळतात. आता पुढे बघा, हे सगळं सुरू असताना एका साईडला बघितलं शीतयुद्ध सुरू आहे, नामची चळवळ सुरू झालेली आहे. आता हे सुरू असताना आपल्या जगामध्ये वेगवेगळे युद्ध पाहायला मिळतात. सगळ्यात पहिलं होतं कोरियन युद्ध. ओके, कोरियन युद्ध. आता हे युद्ध सीमावादाचा प्रश्न होता, उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया सीमावादाचा प्रश्न होता. 1950 मध्ये काय झालं, उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर हल्ला केला. उत्तर कोरियानं दक्षिण कोरियावर हल्ला केला, त्यांचा त्या ठिकाणी तो सीमावादाचा प्रश्न होता. आता उत्तर कोरियाच्या समर्थनार्थ सोव्हिएत युनियन त्या ठिकाणी पोहोचलं, दक्षिण कोरियाच्या समर्थनार्थ अमेरिका त्या ठिकाणी पोहोचलं आणि दोघांनी त्या ठिकाणी काय केलं, एकमेकांना समर्थन दिलं. सो हे अशा पद्धतीने काय होतं, प्रत्यक्षपणे जरी अमेरिका आणि सोव्हिएत युनियन प्रत्यक्षपणे ह्या दोन ज्या महासत्ता आहेत, प्रत्यक्षपणे जर ह्या महासत्ता युद्धामध्ये उतरलेल्या नसल्या तरी अप्रत्यक्षपणे ह्या त्या ठिकाणी युद्धामध्ये उतरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ओके, सो 1953 हे युद्ध संपलं. हे तुम्हाला जस्ट रेफरन्ससाठी सांगतोय, तुम्हाला त्या ठिकाणी उदाहरण देता आलं पाहिजे की ह्या काळामध्ये अप्रत्यक्षपणे युद्ध कसे सुरू होते, जगातील तत्कालीन युद्धे किंवा अप्रत्यक्ष युद्धे म्हणते त्या ठिकाणी तुम्हाला मांडता आले पाहिजेत. उदाहरण देताना एखादा तुम्ही जर पॉईंट्स मांडताय, शीतयुद्धाच्या काळामध्ये आपल्याला अप्रत्यक्षपणे वेगवेगळे युद्ध पाहायला मिळतात. त्याचं उदाहरण म्हणजे कोरियन युद्ध. कोरियन युद्धामध्ये उत्तर कोरियाला अमेरिकन समर्थन दिलं, उत्तर कोरियाला सोव्हिएत युनियननं समर्थन दिलं, तर दक्षिण कोरियाला त्या ठिकाणी अमेरिकन समर्थन दिलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच काय, तर अप्रत्यक्षपणे दोन्ही महासत्ता या युद्धामध्ये उतरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. यांची एक स्ट्रॅटेजी होती बघा, अमेरिकेची आजही आहे की दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि युद्ध लढायचं. नुकसान झालं तर दक्षिण कोरियाच होणार आहे, हमला झाला तर दक्षिण कोरिया म्हणजे लोक मेले दक्षिण कोरियाचे मारणार आहेत, रिसोर्सेस त्या ठिकाणी संपले तर दक्षिण कोरिया संपणार आहेत. ह्यांच्या गोष्टीवर त्या ठिकाणी काही परिणाम होणार नाही आहे. आजही आपण जे रशिया आणि युक्रेनचं युद्ध बघतोय, रशिया युक्रेनच्या युद्धामध्ये तर तुम्ही बघितलं असेल तर युद्ध अजूनच सुरू आहे आणि युक्रेनला त्या ठिकाणी अमेरिकेचं समर्थन आहे. अमेरिका प्रत्यक्षपणे युद्धामध्ये उतरत नाहीये, पण अमेरिका काय करते, युक्रेनच्या खांद्यावर बंदूक ठेवून रशियावर हल्ला करते. हे युद्ध जेवढं काळ चालेल तेवढा काळ त्या ठिकाणी अमेरिकेला फायदा आहे. कधी याच्यावर मी त्या ठिकाणी डिस्कशन करेल. हे अमेरिकेचे नेहमी हे अमेरिकेचं परराष्ट्र धोरण राहिलेलं आहे. चला पुढे चला. आता बर्लिनची भिंत एकदम युनिक कॉन्सेप्ट तुम्ही ऐकली असेल किंवा इकडे तिकडे बघितली असेल, परंतु आज त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजणार आहे. बर्लिन हे काय होतं, तर जर्मनीची त्या ठिकाणी राजधानी होती. बर्लिन जर्मनीची राजधानी होती. आता बघा, तुम्हाला मी थोडी पार्श्वभूमी सांगितली दुसऱ्या महायुद्धाची. त्यामध्ये 2 गट होते. पहिला गट कोणता होता,
अमेरिका, सोव्हिएत युनियन, शांत पद्धतीने ऐका तुम्हाला एक गोष्ट समजेल, अमेरिका, सोव्हिएत युनियन, फ्रान्स आणि ब्रिटन हा पहिला गट होता. आणि दुसरा गट होता जर्मनी, जपान आणि इटली. बरोबर. आता बघा दुसरं महायुद्ध झालं. दुसऱ्या महायुद्धामध्ये ह्या पहिल्या गटातील देशांचा विजय झाला आणि दुसऱ्या गटातील जे देश होते ते हरले. पहिला गट जिंकला, दुसरा गट हरला. आता ह्यांनी काय केलं, हे जर्मनी जे होतं, जर्मनीच्या जो प्रदेश आहे हा 4 भागामध्ये विभागला. ओके. उदाहरणार्थ हा जर प्रदेश असेल, हा 4 भागामध्ये विभागला. ओके. आणि चारही जणांनी त्या ठिकाणी तो वाटून घेतला. ह्या 4 जणांनी काय केलं, वाटून घेतला. ह्या 4 जणांनी तो प्रदेश जर्मनीचा वाटून घेतला की जोपर्यंत जर्मनीमध्ये विकास होणार नाही, जर्मनीमध्ये त्या ठिकाणी विकास होणार तोपर्यंत आपल्या ह्याच्यावर त्या ठिकाणी वर्चस्व असणार आहे. आता बघा हा जो गट होता, ह्या गटामध्ये एक युनिकनेस तुम्हाला पाहायला मिळतो. अमेरिका असेल, फ्रान्स असेल आणि ब्रिटन असेल, ह्यांची आयडिओलॉजी उदारमतवादी लोकशाहीची होती. उदारमतवादी ह्यांची विचारधारा होती. आणि सोव्हिएत युनियन जो होता, सोव्हिएत युनियनची विचारधारा कोणती होती, तर समाजवाद किंवा साम्यवाद. आय विल रिपीट माय स्टेटमेंट अगेन. अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन ह्यांची विचारधारा काय होती, उदारमतवादी. आणि सोव्हिएत युनियनची विचारधारा काय होती, तर समाजवाद व साम्यवाद. बरोबर. आता वाटून घेतलं 1945ला. नंतरच्या काळात शीतयुद्ध सुरू झालं, ह्यांच्यामध्ये वैर निर्माण झालं. मग ह्यांनी काय केलं, या 3 देशांनी, अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन, ह्यांनी काय केलं, तर ह्यांनी काय केलं, 3 जे हिस्से यांच्या हिश्श्याला आले होते, ह्या तिघांच्या, या 3 हिस्से यांनी त्या ठिकाणी एकत्र केले. आणि जो एक हिस्सा होता तो सोव्हिएत युनियनचा त्या ठिकाणी राहिला. बरोबर. ह्या तिघांचे हिस्से, हा तिघांचा मिळून एक जर्मनी झाली, त्याला म्हणतात पश्चिम जर्मनी. ह्या तिघांची मिळून जी एक जर्मनी झाली त्याला म्हणतात पश्चिम जर्मनी. ओके. आणि ह्या सोव्हिएत युनियनची जर्मनी जी होती त्याला म्हणतात पूर्व जर्मनी. समजतंय. पश्चिम जर्मनी, पूर्व जर्मनी. पश्चिम जर्मनीचा हिस्सा कोणाचा होता, अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन. आणि पूर्व जर्मनीचा हिस्सा कोणाचा होता, तर सोव्हिएत युनियनचा होता. कशाच्या आधारावर विभागले, तर आयडिओलॉजीच्या आधारावर, विचारधारेच्या आधारावर. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्सची विचारधारा कोणती होती, उदारमतवादी विचारधारा होती. सोव्हिएत युनियनची समाजवाद किंवा साम्यवाद. इथपर्यंत समजलं. आता बघा हा जो नकाशा आहे, हा नकाशा आहे बर्लिनचा. कोणाचा आहे, बर्लिनचा आहे. ओके. हे मी संपवतो. ठीक आहे, हे राहू द्या रेफरन्ससाठी. हा नकाशा बर्लिनचा आहे. आता बर्लिन हे जे शहर होतं, बर्लिन शहर सोव्हिएत युनियनच्या हिस्स्यामध्ये आलं होतं. म्हणजे हे 4 हिस्से झाले होते. 4 हिस्स्यामधला जो एक हिस्सा होता कोणाचा, सोव्हिएत युनियनचा, ह्या हिस्स्यामध्ये बर्लिन शहर आलं होतं. बरोबर. आणि 3 जे हिस्से होते, हे 3 नंतर एकत्र झाले, त्यांना आपण पश्चिम जर्मनी म्हणतो. आणि जो एक हिस्सा होता त्याला पूर्व जर्मनी, जो सोव्हिएत युनियनच्या अंतर्गत होता. आता बघा काय झालं, तर हे सोव्हिएत युनियनच्या अंतर्गत असला तरी सुद्धा ही राजधानी होती कशाची, जर्मनीची. मग ज्यावेळेस यांनी करार केला 1945ला, त्याच वेळेस यांनी ठरवलं, भले हा सोव्हिएत युनियनच्या हिस्स्यात जरी आला असला तरी ह्याचे सुद्धा आपण त्या ठिकाणी 4 हिस्से करायचे. काय करायचे, ह्याचे सुद्धा त्या ठिकाणी 4 हिस्से करायचे. बरोबर. 4 हिस्से करायचे. आणि 4 हिस्से झाले. 3 हिस्से ह्या तिघांना भेटले आणि एक हिस्सा त्या ठिकाणी सोव्हिएत युनियनला भेटला. आता पुढे बघा, नंतर हे 3 देश एकत्र आले. कोणते कोणते, अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स. ह्यांनी काय केलं, एक जो हिस्सा आहे पूर्णपणे हा हिस्सा काय केला, पश्चिम बर्लिन म्हणून त्या ठिकाणी ओळखला जायचा. आणि हा पूर्व बर्लिन. ओके. आता ह्याच्या साईडचा, ह्या बर्लिन शहराच्या साईडचा पूर्ण प्रदेश हा कोणाच्या अंतर्गत असायचा, तर सोव्हिएत युनियनच्या. ओके. कारण की सोव्हिएत युनियनचा प्रदेश होता. आता काय होऊ लागलं की ह्याच्यामध्ये विभागणी कोणत्या आधारावर झाली, तर त्या ठिकाणी आयडिओलॉजीच्या आधारावर, विचारधारेच्या आधारावर त्या ठिकाणी त्यांच्यात विभागणी झाली. पुढे काय होऊ लागलं, ह्या ठिकाणी काय होतं, उदारमतवाद होता. आणि या ठिकाणी समाजवाद किंवा साम्यवाद. ओके. आता ही बाउंड्री या ठिकाणी नव्हती, बर्लिन शहरामध्ये त्या ठिकाणी ही बाउंड्री नव्हती. मग काय झालं की उदारमतवादामध्ये लोकांना फ्रीडम होतं, लोकांना स्वातंत्र्य होतं, लोकांना व्यवसाय स्वातंत्र्य होतं. या ठिकाणी वेगवेगळे म्हणजे लोकांचं त्या ठिकाणी फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन चांगल्या प्रकारे जपलं जायचं. पश्चिम जर्मनीमध्ये, ज्या ठिकाणी अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स वर्चस्व होतं. आणि पूर्व जर्मनीमध्ये साम्यवाद असल्यामुळे त्या गोष्टी लोकांना त्या ठिकाणी पाहायला भेटत नव्हत्या. लोकांना नोकरी नव्हत्या, रोजगाराच्या संधी नव्हत्या. खूप साऱ्या समस्या पूर्व बर्लिनमध्ये आपल्याला पाहायला मिळत होत्या. मग ह्या ठिकाणी काय होऊ लागलं, तर पूर्व बर्लिनचे लोक पश्चिम जर्मनीमध्ये स्थलांतरित करू लागले मोठ्या प्रमाणात. पूर्व बर्लिनचे लोक जे की
सोव्हिएत युनियनच्या अंतर्गत होतं ते लोक पश्चिम बर्लिनमध्ये स्थलांतर करू लागले. जवळजवळ 30% लोक पूर्व टू पश्चिमकडे स्थलांतर झाले. आता ही गोष्ट सोव्हिएत युनियनच्या जिव्हारी लागली की आपल्या भागातून त्या ठिकाणी लोक पलीकडे चालल्यात, म्हणजे पश्चिमेकडे चालल्यात, म्हणजे आपली आयडिओलॉजी त्या ठिकाणी लोकांना आवडत नाहीये. मग ह्यांनी एक ठरवलं की आपण काय करायचं की पूर्व आणि पश्चिमच्या मधात एक ठिकाणी एक भिंत बांधायची. भली मोठी त्यांनी त्या ठिकाणी भिंत बांधली, त्याला म्हणतात बर्लिनची भिंत. आणि ह्या फक्त इथं नाही बांधली पूर्व आणि पश्चिमच्या मधात, तर पूर्ण चारही साईडनं बांधली. आणि हा जो प्रदेश होता रिमेनिंग तो युनियनचा होता, सोव्हिएत युनियनचा. सो ही अशी भिंत बांधली, म्हणजे आणि ही भिंत एका रात्रीत बांधली, रातोरात बांधली. सकाळी लोक उठून बघतात तर इथं काय आलं नवीन, हे भिंत कसली निर्माण झाली. लोकांना पलीकडे पण जाता येत नाही, अलीकडे पण जात. म्हणजे काही लोकांचं असं झालं होतं की ह्या ठिकाणी एकदम बाउंड्रीवर घर आहेत, त्यांचा व्यवसाय ह्या ठिकाणी असायचा आणि ते राहायला तिकडे होते. मग त्यांचं घर तिकडे आहे तर ते पूर्व बर्लिनमध्ये गेले. सो एवढी भयंकर परिस्थिती त्या ठिकाणी बर्लिनमध्ये निर्माण झाली होती. आणि लोक त्या ठिकाणी ह्या भिंती उड्या मारून पलीकडे जायचे, भिंत पाडायचे. मग वेळोवेळी त्या ठिकाणी सोव्हिएत युनियन काय करायचं, त्याच्यामध्ये सुधारणा आणायचं की अजून भिंत मोठी बांधू. लोकांना अजून त्या ठिकाणी कडक नियम केले. सो बर्लिनची भिंत नंतर पुढच्या काळामध्ये काय झालं तर 1951 मध्ये बर्लिनची भिंत पाडली गेली. ओके, लोकांनी त्या ठिकाणी भिंत पाडली का, कारण की त्या ठिकाणी सोव्हिएत युनियन स्वतःच आर्थिकदृष्ट्या खचलेला होता, लोकांना स्वातंत्र्य नव्हतं किंवा सोव्हिएत युनियन स्वतःच त्या ठिकाणी पतन होणार होतं. त्यामुळे सोव्हिएत युनियन ह्या इकडलं त्या पूर्णपणे लक्ष त्या ठिकाणी काढून टाकलं. सो बर्लिनची भिंत पूर्णपणे कोसळली. आणि ह्या ठिकाणी काय झालं तर हे जे पश्चिम बर्लिन आणि पूर्व बर्लिन हे पूर्णपणे एकत्र झालं आणि पूर्णपणे इंटिग्रेटेड जर्मनी त्या ठिकाणी स्थापन झाली. सो अशा पद्धतीने थोडक्यात मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नसेल समजलं तर परत त्या ठिकाणी रिपीट जाऊन बघा. सो पुढे बघा, पुढे होतं व्हिएतनाम पेच प्रसंग. आपण तत्कालीन युद्ध बघतोय जगातील. आता व्हिएतनाममध्ये पण त्या ठिकाणी उत्तर व्हिएतनाम, दक्षिण व्हिएतनाम असे भाग होते. त्याच्यामध्ये युद्ध सुरू होतं. उत्तर व्हिएतनामला त्या ठिकाणी सोव्हिएत युनियनचं समर्थन होतं आणि दक्षिण व्हिएतनामला त्या ठिकाणी अमेरिकेचं समर्थन होतं. म्हणजे अप्रत्यक्षपणे हे देश त्या ठिकाणी युद्धामध्ये उतरलेले होते. क्युबा क्षेपणास्त्र संघर्ष. क्युबा जे आहे, क्युबा हे जे छोटंसं राष्ट्र आहे आणि हे राष्ट्र कुठं आहे तर सागर किनारी आहे, सागर किनारी. आणि कुठं तर अमेरिका शेजारी. ओके, राष्ट्र आहे सागर किनारी, छोटंसं आहे आणि अमेरिकेच्या त्या ठिकाणी शेजारी आहे. आणि क्युबाची आयडिओलॉजी आहे साम्यवादाची. ओके, म्हणजे कोणाची तर सोव्हिएत युनियन समर्थन असलेला हा देश होता. सोव्हिएत युनियनला त्या ठिकाणी समर्थन करणारा हा देश होता. कोणता? क्युबा. मग आता त्या ठिकाणी काय करायचं ठरवलं सोव्हिएत युनियननं की क्युबामध्ये काय करायचं आपला तर क्युबामध्ये आण्विक तळ उभारण्याचा त्या ठिकाणी आपण निर्णय घेतला. म्हणजे क्युबामध्ये जर आपण त्या ठिकाणी आण्विक तळ उभारला, क्युबा कोणाच जवळ आहे तर अमेरिकेत जवळ आहे. म्हणजे अमेरिकेला आपण त्या ठिकाणी डिरेक्टली टार्गेट करू शकतो. बरोबर ना, अमेरिकेला आपण त्या ठिकाणी डायरेक्टली टार्गेट करू शकतो. सो ही गोष्ट अमेरिकेच्या त्या ठिकाणी लक्षात आली. अमेरिकेने ह्याच्यावर त्या ठिकाणी तात्काळ निर्णय घेतला. हे दोन देश खूप हुशार होते, अमेरिका आणि सोव्हिएत युनियन. ह्यांना माहित होतं काही जरी झालं तर आपल्याला तिसरं जागतिक युद्ध होऊन द्यायचं नाहीये. ह्यामध्ये खूप मोठं नुकसान होतं आणि आपण त्या ठिकाणी 100 वर्ष परत पाठीमागे जातो. म्हणजे ह्यांनी जर्मनी, जपान आणि इटलीची परिस्थिती बघितली होती की जागतिक महायुद्धामध्ये जर आपण हरलो तर आपलं काय होतं. त्यामुळे ह्यांनी त्या ठिकाणी तात्काळ करार केला आणि हा जो निर्णय होता हा निर्णय मागे घ्यायला त्यांनी सोव्हिएत युनियनला भाग पाडलं. कोणी? अमेरिकेनं. ओके, सो हे एक त्या ठिकाणी संघर्ष, आपला मोठा संघर्ष पाहायला मिळतो. आता हे सगळं त्या ठिकाणी आपल्याला 1980च्या दशकामध्ये पाहायला मिळतं. 1980 दशक सुरू होतं त्यावेळेस सोव्हिएत युनियनचा त्या ठिकाणी उताराचा काळ सुरू होतो. सोव्हिएत युनियनमध्ये अर्थव्यवस्था पूर्णपणे डबघाईला आली होती. अर्थव्यवस्था पूर्णपणे डबघाईला आलेली होती. जे स्वतःच्या देशात राहणारे नागरिक आहेत त्यांना साम्यवाद नको होता. लोकांना स्वातंत्र्य नव्हतं. राज्य पूर्णपणे स्ट्रॉंग स्टेट होतं जे लोकांना बोलण्यास स्वातंत्र्य देत नव्हतं, लोकांना फिरण्यास स्वातंत्र्य देत नव्हतं. ओके, सो अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी सोव्हिएत युनियनचं त्या ठिकाणी पतन व्हायला आलं होतं. पण या ठिकाणी एक खूप महत्त्वाचा व्यक्ती आहे, मिखाईल गॉर्बाचोव. हे सोव्हिएत युनियनचे शेवटचे अध्यक्ष होते. ओके, सोव्हिएत युनियनचे शेवटचे अध्यक्ष होते. ह्या व्यक्तीने त्या ठिकाणी संकल्पना मांडली की ग्लासनोस्त आणि पेरेस्ट्रोइका. म्हणजे ग्लासनोस्त म्हणजे काय की खुलेपणा आणि स्वातंत्र्य द्यायचं आता लोकांना. आपल्या लोकांना काय करायचं आहे, खुलेपणा आणि स्वातंत्र्य द्यायचंय आणि समाजाची आपला पुनर्रचना करायची. म्हणजेच काय तर आपला साम्यवादाकडून कुठं जायचंय तर आपलं उदारमतवादाकडे जायचंय. ओके, सो ही संकल्पना त्यांनी मांडली. खूप इंटरेस्टिंग टर्म्स आहेत, तुम्हाला उत्तरामध्ये ह्या वापरता आल्या पाहिजेत. सो शेवटचे अध्यक्ष त्यांनी त्या ठिकाणी हा निर्णय घेतला आणि सोव्हिएत युनियनचं पतन झालं. सो आता बघा, सुरुवातीला त्या ठिकाणी काय होतं, द्विध्रुवीयता होती.
बरोबर आहे. आपण म्हणू 50 पासून 91 पर्यंत. 1991 काय झालं, 1991 सोव्हिएत युनियनचं पतन झालं. सोव्हिएत युनियनचं पतन झाल्यानंतर एकच देश जागतिक महासत्ता राहिला, तो देश होता अमेरिका. या ठिकाणी परत एक नवीन संकल्पना आपण बघणार आहोत पुढं, एकध्रुवीयता. ओके, त्याला इंग्लिशमध्ये म्हणू आपण वन पोलर वर्ल्ड ऑर्डर. एकध्रुवीयता. जागतिक पटलावर अमेरिका हा एकटा देश राहिला की ज्याच्याकडे त्या ठिकाणी पूर्ण गोष्टी म्हणजे लष्करी ताकद आहे, शस्त्रास्त्र आहेत, आर्थिक महासत्ता आहे. सो अमेरिकेला त्या काळामध्ये कोणीही टक्कर देऊ शकत नव्हतं. आणि आजच्या घडीला आपण त्या ठिकाणी बहुध्रुवीयता बघतो. बहुध्रुवीयता. ओके, सो आता एक देश कोणताही आर्थिक महासत्ता राहिलेला नाही आहे. भारत असेल, जपान असेल, चीन असेल, रशिया असेल, ब्राझील असेल, हे देश काय करतायत तर अमेरिकेला टक्कर देत आहेत. आपल्या देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणे किंवा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता आपण एकध्रुवीयतेकडून बहुध्रुवीयतेकडे वाटचाल करत आहोत. सुरुवात झाली दुध्रुवीयतेची, त्यानंतर 1991ला एकध्रुवीयता, आणि सध्याच्या काळात आपण बहुध्रुवीयतेकडे वाटचाल करत आहोत. सो खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहेत मित्रांनो. मी चांगल्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जरी तुम्हाला असं वाटलं की संकल्पना चांगल्या पद्धतीने समजलेली नाही आहे तर यू कॅन मेसेज मी. मी तुम्हाला शेवटी माझा नंबर देणार होतो 9049781568. ओके, जर तुम्हाला आपल्या PSIRच्या बॅच संबंधी काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला ह्या नंबरवर कॉल करून विचारू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर डेली आन्सर रायटिंग करायचे असेल, उत्तर रोज लिहायचे असतील तर तुम्ही मला ह्या नंबरवर उत्तर लिहून पाठवू शकता. ओके, सो थँक्यू सो मच फॉर द लेक्चर. टेक केअर. बाय.